नमस्कार सर. नमस्कार, बोला. पवन भड, अकोला जिल्हाध्यक्ष ना? हो हो, बोला बोला. सर, मला तुमची एक ऑडिओ क्लिप मिळाली आहे ज्यामध्ये तुम्ही जे प्रशिक्षणार्थी 6 महिन्याचा कोणाचा पेमेंट वगैरे रखडलेला होता त्या संदर्भात तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून जे काही याच्यावर तोडगा काढायचा प्रयत्न केला. नेमकी काय चर्चा झाली याबद्दल मला सविस्तर तुम्ही माहिती देऊ शकणार का? सर, काय होतं की गेल्या 2 महिन्याचं पेमेंट आपलं रखडलेलं आणि काही ठिकाणून आपले अहवाल गेले नव्हते. त्याची विचारणा करण्यासाठी आपण त्यांना कॉल केला होता. त्यानुसार त्यांचं म्हणणं असं आलं की अहवाल आपल्यापर्यंत पोहोचलेले सगळ्यांचे, पण आपले जे कमिशनर आहेत त्यांनी त्याला होल्ड केलं होतं कारण काही जणांचं आधार व्हेरिफिकेशन पेंडिंगला होतं. अच्छा अच्छा. आज आपले 5 एक मिनिट सर. आज अकोला जिल्ह्याच्या जो लोकमत आवृत्तीवर आहे का देशोन्नती आवृत्तीवर आहे, एक बातमी आलेली आहे की प्रशिक्षणार्थींनी आधार व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे आणि त्याची अंतिम दिनांक 11 एप्रिल दिलेली आहे. बरोबर सर. हा, तर आता आपलं सांगा मला नेमकं काय आपलं झालं तर. त्याच्यानंतर सर ते पेंडन्सीचे कामं होते. ते काय झालं की आपलं जे नवीन रुजू होणार आहेत आता 5 महिन्यासाठी, या कामाचा थोडा गोंधळ उडाला होता. त्याच्यामुळे त्यांनी हे काम पेंडिंगला ठेवलं 2 दिवस. अच्छा अच्छा. त्यांनी असं सांगितलं आपल्याला की आता हे पहिले रुजू आदेश घेऊन घेऊ आपण आणि काही प्रायव्हेट सेक्टर मधले पण लोक रुजू होत आहेत. त्याच्यामुळे आता कसं थोडासा गोंधळ झाला होता. पण आणि हे पेमेंटच्या बद्दल असं बोलणं आलं त्यांचं की येत्या 2 ते 3 दिवसात पेमेंट टाकणार आहेत कारण की 40 लोकांचे रिजेक्शन आले होते. अच्छा अच्छा. ते आता त्यांनी पूर्ण क्लिअर केलेत. आपल्या लोकांनी जरी त्याला साथ दिली नाही पण त्यांनी त्यांच्या लेवलला क्लिअर करून घेतले. अच्छा. आणि येत्या 2 ते 3 दिवसात ते पेमेंट टाकणार आहेत दोन्ही महिन्याच्या सोबतच. म्हणजे सर्व जो आजपर्यंत रखडलेला पगार आहे हा लवकरात लवकर 2 दिवसातच आपल्या अकाउंट मध्ये जमा होण्याची प्रोसेस जी आहे ही जिल्हा व कौशल्य विभागाने सुरुवात केलेली आहे समजा. हो हो. नेमकं सर आपलं याबद्दल कोणासोबत बोलणं झालं याची मला माहिती कळू शकणार का? ते अकाउंट निलेश राऊत सर म्हणून आहेत, त्यांच्याशी बोलणं झालंय. आणि सर एक बोला ना. माझा प्रश्न असा होता की जे शिक्षण विभागाच्या अंतर्गत जे काही आम्ही रुजूपत्र हे म्हणजे जे शाळा सत्र सुरू होणार आहे जून जुलैमध्ये तेव्हा देणार आहे या संदर्भात काही चर्चा वगैरे केली का आपण? हो, त्यांना भेटलोय आपण. तिथले जे अधिकारी आहेत शिक्षण विभागाचे आवटे सर म्हणून, ते त्यांचं असं म्हणणं आलं की आपल्याला सध्या आपण मार्गदर्शन मागवलेलं आहे कारण येणाऱ्या 2 महिन्याच्या सुट्ट्या ह्या लक्षात घेऊन आपल्याला नवीन काही करता येईल का बघतोय आपण. पण आपण त्यांना सुचवलंय की शिक्षण विभागामध्ये पण आपले प्रशिक्षणार्थी काम करू शकतात. त्यांना कशाला सुट्टी द्यायची मग? कसं आहे की सगळेच प्रशिक्षणार्थी एक सोबत जर जॉईन झाले तर आपल्याला कुठेतरी त्याचा फायदा होईल. म्हणजे सगळे अलग अलग होतील तर परत ते दिवस शाळेला जरी सुट्टी असेल परंतु कार्यालयामार्फत आपले प्रशिक्षणार्थी हे आपलं कार्य सुरू ठेवू शकतात आणि त्यांचं मानधन सुद्धा सुरू ठेवण्याचा प्रयत्न आपण केला. बरोबर ना सर? 100% सर, 100%. आणखी काय चर्चा झाली याबद्दल सविस्तर काही माहिती काही? तिथेच सर आपल्याला एक आरोग्य विभागाचं पण मिळालं की आम्हाला पण तुमचे प्रशिक्षणार्थी पाहिजे होते डाटा एंट्री ऑपरेटरसाठी. तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही एक कौशल्य विकास ऑफिसला असा अर्ज करा, विनंती अर्ज की आम्हाला पण हे लोक पाहिजेत. जवळपास 100 लोकांचा आकडा आहे त्यांचा. अशी मागणी करणारे नेमके प्रशिक्षणार्थी होते की सुशिक्षित बेरोजगार होते? प्रशिक्षित बेरोजगार पण होते. हो का? आणि सर हे कशी नवीन जॉईनिंग होणार आहे एक लक्षात घ्या की हे आरोग्य विभागात याच्या आधी कोणी रिझ्यू झालेले नाहीत आपल्या इथं. जे झाले ते मोजके बोटावर मोजण्यासारखेच आहे. म्हणून आपण त्यांना विनंती केली की जर तुम्ही पुढाकार घेतला तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण नवीन जॉईनिंग घेऊ शकतो. यासाठी आपण कौशल्य विभागाला एक विनंती अर्ज केला आहे. महाराष्ट्र नर्सेस संघटना जिल्हाध्यक्ष संगीताताई राठोड यांच्या माध्यमातून. त्यांची संघटना शासकीय म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आहे. त्या आता 1 ते 1.5 तासात आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये पोहोचणार आहे. लगेचच त्यांचं निवेदन आपल्याकडे प्रकाशित होईल. त्यांनी दिलेलं ओसी आपल्याला पाठवणार आहे. त्यांच्याशी पण बोलणं झालेलं आहे माझं. अच्छा अच्छा, ठीक आहे. सर पवन सर, वेळोवेळी तुम्ही प्रशिक्षणार्थ्यांच्या अकोला जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी जे काही तुम्ही तत्परता दाखवता याबद्दल तुमचं भरभरून कौतुक होत आहे. आणि मी सुद्धा आपली जे बातचीत झालेली आहे आपल्या जिल्हा कौशल्य विकास अधिकारी यांच्यासोबत
ते सुद्धा हो. मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण दिलेली माहिती खरोखर प्रशिक्षणार्थ्यांसाठी उपयुक्त असेल आणि आपलं कार्य धन्यवाद. यापुढे सुद्धा आपण अविरत सुरूच ठेवावे अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. तर बाकीच्या पण तालुक्याचं सांगायचं झालं तर येत्या 2 दिवसात त्यांना कुठेही जायचं काम नाही. ग्रामपंचायत लेवलला त्यांची जॉईनिंग होऊन जाईल. स्वतः ग्रामसेवक अधिकारी येतील त्याच्याकडे आणि त्यांची जॉईनिंग करून घेतील असे आपण सावधान करतोय त्यांच्यासाठी. काही लोकांना मी सांगू इच्छितो आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना की त्यांना घरी बसून जर काम करायची इच्छा होत आहे तर आपण त्यांना घरी बसूनच काम देऊ. म्हणजे सर नेमकं मला कळलं नाही, नेमकं आपल्याला काय म्हणायचं आहे तर? नाही काय होतं आतापर्यंत जे आंदोलनं झालेत तर त्यांना वेळोवेळी आपण बोलवण्याचे प्रयत्न केले. पण काही लोकांचं येणं झालं नाही. त्याच्यामुळे एक लक्षात आलंय आपल्या की या लोकांना कुठेतरी येण्यासाठी प्रॉब्लेम होत होता. म्हणून आपण एक निर्णय घेतला की या लोकांना आता घरी बसूनच कामं द्यायचे. आपण तेवढे सक्षम झालो तर आपली संघटना सक्षम आहे की सर्वांच्या हातांना काम लावायचं आहे आपल्याला. कोणी जरी आपल्या मागे निंदा करत असेल पण आपण त्यांची कामं पूर्ण करायची. एक आपलं म्हणजे चांगलं कार्य आपण घडून आणत आहात. सर्व प्रशिक्षणार्थी सुद्धा याबद्दल नक्कीच आभार व्यक्त करतील. आपण एवढी माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद. आणि मी अगदी काही वेळातच तुमचं जे संभाषण झालेलं आहे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी यांच्याशी ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे सर. धन्यवाद सर. आणि एक आपण बीडीओ साहेबांचं पण स्वागत घेतलंय सर की त्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलंय. आणि सुरुवात आपले बीडीओ साहेब आपले बारसटाकडीचे होते. त्यांनीच आपल्याला जसं समजावून सांगितलं होतं संघटनेबद्दल आणि या कसे निकष असतात ह्या गोष्टी त्यांना आपण पेढ्याचा बॉक्स देऊन त्यांचं स्वागत आणि आभार मानले. सर हे जे तुमचं कार्य आहे तुम्ही अकोला जिल्हाध्यक्ष या नात्याने तुम्ही कार्य करत आहात. जे प्रशिक्षणार्थी आहेत ते सुद्धा तुम्हाला भरभरून साथ देत आहेत. या सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आणि मी सुद्धा एक प्रशिक्षणार्थी आहे. आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं अभिनंदन आणि आभार सुद्धा करतो. आणि सर आणखी एक विशेष म्हणजे माझं म्हणणं हे होतं की जो अकोला जिल्हा कौशल्य विकास विभाग आहे हा आपल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एकदम ताकदीने आपल्या पाठीशी उभा आहे. यांचं सुद्धा आभार व्यक्त करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचं सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. सर हा बोला सर. येत्या 2 ते 3 दिवसात आपण अकोल्यामध्ये एक बैठकीचं नियोजन करतोय. तिथं संपूर्ण जिल्ह्यातील लोक येतील आणि आपल्या बैठकीच्या मध्ये आपण शेळके साहेब जे उपायुक्त आहेत आपल्या अकोल्याचे त्यांना आमंत्रित करत आहे की काही आपल्या जे गोष्टी अपुऱ्या होत्या त्या पूर्ण करण्याचं काम ते आपल्याला येऊन संबोधतील. अच्छा ठीक आहे. चांगला उपक्रम आहे. चांगला उपक्रम आपण हाती घेत आहे आता. अच्छा ठीक आहे सर. इत्यादी माहिती दिल्याबद्दल आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हॅलो नमस्कार सर बोलतात ना कौशल्य विभाग? हा बोला सर. पवन भट बोलतोय जिल्हाध्यक्ष युवा कार्य संघटना. हा बोला सर. सर बहुतेक लोकांचे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पेमेंट बाकी आहेत. त्या संदर्भात कॉल केला होता की काय प्रॉब्लेम आहे नेमका अहवाल आलेला नाही तिथे की काही पेमेंटचा इश्यू आहे? नाही सर पेमेंटचं आपण पाठवलं होतं पण कमिशनर अप्रुव्हल पेंडिंग होते मार्च एंड असल्यामुळे. आणि पण आता काल व्हीसी झाली तर कसे आता जेई प्रोफाईल आहेत इंटर्न्सचे ते आधार व्हेरीफाईड नाही आहेत म्हणून ते सगळे इनव्हॉइस त्यांनी रिजेक्ट करून पाठवले जिल्हा कार्यालयाला. आणि त्यांनी सांगितलं आहे जानेवारी आणि फरवरीचे जवळपास माझ्याकडे 36 ते 40 इनव्हॉइस आहेत जे रिजेक्ट होऊन आलेले आहेत. ते सगळे इनव्हॉइस जे आहे ते त्यांनी होल्डवर ठेवायला सांगितले 2 दिवस. कारण सिस्टीम मध्ये रिजॉईनिंगचं प्रोसेस चालू आहे त्यासाठी थांबायला लावलंय. 1-2 दिवसानंतर मग ते त्यांनी अप्रूव्ह करून पाठवायला लावले आहेत पुन्हा. तर आम्ही ते 2 दिवसानंतर पुन्हा अप्रूव्ह करून पाठवू पुढच्या स्टेजला. जे आधार व्हेरिफिकेशनचं आहे ना सर तर बहुतांश लोकांचे हे आपण जॉईनिंग केलं ना तेव्हाच आधार व्हेरिफिकेशन झालेलं. आणि काही जणांचे ज्यांचे नसतील झाले त्यासाठी त्यांनी इनव्हॉइस वापस पाठवलेले आहे. तर ते त्यांनी कालच्या वीक मध्ये तसंच कमिशनर सरांनी सांगितलं की 2 दिवस होल्ड ठेवा त्याच्यावरती आणि मग जेव्हा सिस्टीम मध्ये अपडेशन होऊन जातील रिजॉईनिंगची प्रोसेस होऊन जाईल मग त्याच्यानंतर ते इनव्हॉइस पाठवा अप्रूव्हल. चालेल तर म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसात पेमेंट होऊन जाईल.
हो म्हणजे ते आम्ही अप्रुव्हल करून पुढच्या स्टेजला पाठवू, मग तिथून सर 2-3 दिवस लागतील सर. चालेल चालेल, 4-5 दिवस काही हरकत नाही. हो हो सर. धन्यवाद सर. आणि परत आपल्या नियुक्त्या चालू झाल्या आहेत, थोडं कॉपरेट करा. हो सर, प्रायव्हेट तर झालेले आहेत ना सर चालू. ज्या ठिकाणी म्हणजे ज्यांची व्हॅकन्सी येत आहे आपल्याकडे त्यांची आपण देतोय ट्रेनिंग. सर आता शासकीयमध्ये काही नवीन रुजू आहेत का? नवीन नाही आदेश? सर, शासकीयमध्ये सर ऑलरेडी त्यांचे 5 महिने वाढले आहेत तर त्यांच्या जागा खाली नाही झाल्या आहेत. नाही, ते ज्यांच्याकडे नाही हो. प्रायव्हेटमध्ये हां. बघा आज मला एक आपल्या पंचायत समितीमधूनच एक अप्रुव्हल होतं की आम्हाला हा. आरोग्य विभागात काही डाटा एंट्रीसाठी पाहिजे होते. अच्छा. तर मग असे तर काही त्यांचे आदेश जसं सध्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी होल्ड करायला लावलेलं आहे. पण तसं काही अप्रुव्हलसाठी असेल तर त्यांना मला विनंती अर्ज पाठवा की आम्हाला भरायच्या आहेत जागा. सरांचा काही निर्णय आला ते करते मग आपल्याला भरता येतील. कारण त्यांची खूप पेंडन्सी आहे, जवळपास 50 लोक लागतात त्यांना. अच्छा. मग तर ते कसं त्यांच्याकडून तसं लेटर आणि डिमांड आमच्या कार्यालयात सबमिट करावं लागेल. सहाय्यक आयुक्त जर त्याच्यावर निर्णय घेतील की यांना जायचे आहेत अप्रुव्हल तर मग त्यांची व्हॅकन्सी बुक करून आपल्याला घेता येतील. चालेल. हो. धन्यवाद सर.